नमस्कार, मी रश्मी. शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील 60% नद्या सध्या पूर्णपणे कोरड्या आहेत, तर 40% नद्यांना अक्षरशः नाल्याचं स्वरूप आलेलं आहे. देशाच्या इतर भागातील परिस्थिती देखील अशीच आहे. या नद्यांमधील गळा काढून त्यांचा नैसर्गिक पद्धतीने शुद्धीकरणासह बरेच उपाय आवश्यक असताना सरकार वेगळ्याच कामांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. अशी टीका जलतज्ञ आणि चला जाणू या नदीला या उपक्रमाचे प्रणेते राजेंद्र सिंह यांनी केली. नागपुरात बोलताना राजेंद्र सिंह यांनी नद्यांच्या वाढत्या प्रदूषणावर सरकारला धारेवर धरलं. ते म्हणाले की नद्यांच्या या स्थितीला सरकार जबाबदार आहे. नदीपात्र परिसरात होणारं अतिक्रमण, नद्यांमध्ये सोडलं जाणारं रसायन मिश्रित आणि दूषित पाणी, वाळूचा अनियंत्रित उपसा, नदीपात्रात साचलेला गाळ आणि इतरही बरीच कारणे नद्यांच्या या वाईट अवस्थेसाठी जबाबदार आहेत. राज्यात एकाही नदीचं पाणी पात्रातून पिणे सोडा अंघोळीला देखील घेता येत नाही. नदीतील दूषित पाण्यामुळे सध्या विविध आजार वाढल्यात. ही स्थिती आणखीन बिघडू शकते. महाराष्ट्रात चला जाणू या नदीला हा उपक्रम सरकार आणि गैरसरकारी लोकांच्या मदतीने सुरू झालाय. त्यात 109 नद्यांचा अभ्यास होतोय. नद्यांची स्थिती सुधारण्यासाठीचा प्रयत्न होणार असल्याचं यावेळी राजेंद्र सिंह यांनी सांगितलं. चला जाणू या नदी का जो ये कार्यक्रम है, ये महाराष्ट्र सरकार के साथ मिलकर समाज के लोग इन नदियों की जो सच्चाई है बीमारी की, नदियाँ जो बीमार हैं, उन नदियों की बीमारी की सच्चाई को समाज और राज्य दोनों मिलकर सामने लाना चाहते हैं. इसका मतलब ये कि सरकार की ये प्रतिबद्धता होगी कि जो इन नदियों की सच्चाई सामने आए उनका फिर समाधान करने के लिए वो रिपोर्ट किसी अलमारी में ना रखी जाए, उस रिपोर्ट के अनुसार काम हो. उस काम को करवाने के लिए हम सरकार के साथ सरकार पर दबाव बनाकर जो इन रिपोर्ट्स में पता चलेगा नदियों की बीमारी का, उनका इलाज करने के लिए हम लोग आगे आएंगे. ये जो चला जाणू या नदी का कार्यक्रम है, देश भर में केवल महाराष्ट्र है जिसमें शुरू हुआ. मैंने इस देश के सभी राज्यों के मुख्यमंत्रियों को कहा कि भाई तुम ये यदि अमृत महोत्सव मनाना चाहते हो तो ये जो जहर बहाने वाली नदियां हैं उनको अमृत वाहिनी बनाओ. आपकी सरकार ने इतनी प्रतिबद्धता दिखाई कि ये बात सुन के कम से कम गैर सरकारी लोगों को सुनने की हिम्मत दिखाई है. यदि ये इस राज्य में काम सफल होता है तो मुझे लगता है कि भारत के दूसरे राज्यों में भी ये कायम होगा. और ये जो कार्यक्रम है ये केवल अमृत महोत्सव का जो वर्ष है उसके लिए नहीं है. ये 10 साल का प्लान है. तभी जब जिन नदियों को बीमार होने में सैकड़ों साल लगे, उनको ठीक होने में कम से कम 10 साल तो लगेंगे. 10 साल से पहले तो ठीक नहीं हो सकती. इसलिए यदि इन नदियों का इलाज करना है तो हम इस चला जाणू या नदी के कार्यक्रम के तहत नदियों की सच्चाई को सामने लाकर लोगों को इसके साथ जोड़कर नदियों को ठीक करने का काम करेंगे. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. नमस्कार. 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे. सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान. आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे. मग वाट कोणाची बघताय? आत्ताच भेट द्या शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 86 05 24 50 80. लँडलाईन नंबर 07 12 25 67 74 7.